नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. एप्रिलमध्ये बेलोरा विमानतळावरून अमरावतीकरांना टेक ऑफची सुविधा. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची माहिती. अबू आझमीच्या वक्तव्यानंतर माजी खासदार नवनीत राणा आक्रमक. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आमदार धस यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार. आणि धनंजय मुंडे यांना 302 मध्ये आरोपी करा, मनोज जरांगेंची मागणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. बहुप्रतीक्षित अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून अमरावतीकरांच्या टेक ऑफची प्रतीक्षा संपणार असल्याची बातमी आहे. विमानतळ इमारत निर्माणसह विविध प्रकारचे काम पूर्ण झालं असून नागरी उड्डाण मंत्रालयाच्या उड्डाणासंदर्भातील परवानगीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. एप्रिलमध्ये अमरावती ते मुंबई अशी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे. बोंडे यांनी विमानतळ प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत प्रगतीत असलेल्या विमानतळाच्या कामकाजाची पाहणी देखील केली आहे. अमरावती विमानतळाची जी प्रतीक्षा आहे ती निश्चितपणे लवकर संपणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे DGCAची परवानगीसाठी संपूर्णतः तयार असलेलं विमानतळ अमरावतीमध्ये तयार झालेलं आहे. DGCAची परवानगी आल्याबरोबर उड्डाणचं अमरावती ते मुंबई हे विमान निश्चितपणे सुरू होईल. 78 सीट्स असलेलं विमान, त्याला ATR म्हणतात, ते अमरावतीकरांच्या सेवेमध्ये उपलब्ध होईल. आज मी पूर्ण पाहणी केली, आढावा घेतला आणि तंतोतंत सर्व गोष्टी DGCAच्या नियमाप्रमाणे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता कोणतीही अडचण नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मार्च किंवा एप्रिलमध्ये हे विमानतळ निश्चितपणे सुरू करतील. त्याचा पाठपुरावा सुरू आहे आणि त्यासाठीच आज सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अमरावतीच्या माजी खासदार सौ नवनीत राणा यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर सरकारने उखडून फेकावी. ज्यांना औरंगजेबाविषयी प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात औरंगजेबाची कबर सजवावी. ज्या महाराष्ट्र सरकारनं औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं ठेवलं, तसंच मी सरकारला विनंती करते, जे महाराष्ट्रात राहतात आणि औरंगजेबाला मानतात अशा लोकांना सरकारने उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी नवनीत राणांनी केली आहे. काल एक आमदारांनी एक स्टेटमेंट दिला की औरंगजेबनी जे प्रशासन चालवलं, जे राजा म्हणून काम केलं, ते खूप चांगलं काम केलं. त्यांना एक गोष्टी लक्षात आणून देते की ज्या पद्धतीने त्यांनी हे स्टेटमेंट दिलंय, त्यांनी एकदा जाऊन छावा पिक्चर पाहून घ्या आणि त्याच्यामध्ये जे इतिहास आहे आणि जे इतिहास आम्हाला शिकवलेला आहे की संभाजी महाराजांवर अत्याचार करणारा हा औरंगजेब होता, त्यांचे डोळ्यापर्यंत सळ्या टाकणारे हे औरंगजेबाने केलं होतं. तर मी त्यांना एवढंच सांगन आणि आमचे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती सुद्धा करत की औरंगाबादचं नाव ज्या पद्धतीने चेंज करून संभाजी नगर केलेलं आहे संभाजी महाराजांच्या नावाने, तर मी आज माझे गव्हर्नमेंटला अपील सुद्धा करन आणि विनंती सुद्धा करन, नाही ते असे जे औरंगजेबला महाराष्ट्रामध्ये राहतात आणि औरंगजेबला आपला बाप म्हणून मानतात, असे लोकांना उत्तर देण्याचं काम आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केली. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तसेच राजीनाम्याची मागणी फक्त माझी एकट्याची नव्हती, तर संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांची होती, असं आमदार धस म्हणाले. सर्व जनतेच्या मनात एक ठेच पोहोचली होती. मी आवाज उठवला होता तेव्हा काही लोक मला म्हणायचे, सुरेश धस जरा अति बोलत आहात, पण मी अति बोलत नव्हतो, योग्य तेच बोलत होतो, असं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलंय. आता उर्वरित, कारण त्यांचा राजीनामा होणं ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी होती, माझी एकट्याची नाही. सुरेश धस किंवा देशमुख कुटुंबीय, आमचं मासाजो गाव किंवा केस तालुका बीड जिल्हा एवढ्यापुरतं हे मर्यादित नव्हतं. तमाम महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनाला एक ठेस पोहोचली होती की संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय आणि हे 16 डिसेंबरच्या माझ्या स्वतःच्या सभागृहातल्या भाषणामध्येच जवळपास याचं सगळं काही वर्णन मी केलं होतं. बरेचसे लोक म्हणत होते की सुरेश धस जरा अति बोलतायत,
मला सुद्धा बोलले की तुम्ही जरा अति बोलतायत. तर मी त्यावेळेस सांगितलं होतं मी अति बोलत नाही. धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला असून आता त्यांना संतोष देशमुखांच्या हत्येसाठी आरोपी करून 302चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. देशमुखांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सरकारकडे आधीच आले होते, तर त्यावेळेस मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही असा सवाल करत मनोज जरांगेंनी सरकार मुंडेंना वाचवत असल्याचा आरोप केलाय. हत्येतील सर्व आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी जरांगे यांनी न्यूज अनकटशी संवाद साधताना केली आहे. आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. मुख्यमंत्री यांनी घोषित देखील केलेले आहे की मी त्यांना मंत्रिपदापासून मुक्त केलेलं आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटील आहे, आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, काय सांगाल? आज शेवटी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी घोषणा देखील केली. सगळे चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर केले काय आता का ते काय असले नसले आम्हाला काही फरक पडत नाही. ते मंत्री असताना त्यांची अर्धी टीम कुचली आम्ही, राहिले सुद्धा सगळे सडविणार आहेत, मध्ये ठेवत नाही त्यांना. मला सांगा, एक वेळ जर पाहिलं तर जवळपास आता 80 दिवस झालेत. 80 दिवसानंतर आज राजीनामा घेतलेला आहे. तुम्हाला वाटत नाही की याला जास्त वेळ घेतला गेलाय? नाही, त्यांना द्यायचाच नव्हता, पण जनतेचा उठाव झाला आणि दिला. आता ते 302 मध्ये सुद्धा जाणार आहे. 302 मध्ये सुद्धा जाणार आहे. ते मुख्य आरोपीच ते आहे. त्यांचे काही फोटो व्हायरल झाले, त्यानंतर मात्र मराठा बांधव आक्रमक झाला, संताप व्यक्त करत राज्यामध्ये. ते फोटोच खूप क्रूरपणानं मारलेले, त्यामुळं संतप्त होणार. शेवटी आमचं लेकरं होतं ते जरी क्रूर हत्या करणारे असले तरी बदला होईल. त्यांना फाशी वस्तर सुट्टी नाही. आता नक्कीच आपण पाहिलं ते हे होते मनोज जरांगे यांनी देखील भावना व्यक्त केलेली आहे की राजीनामा जो आहे तो राजीनामा यापूर्वीच द्यायला हवा होता, मात्र तब्बल 3 महिने होत आले. त्यानंतर मात्र धनंजय मुंडे याचा राजीनामा सरकारने घेतला आहे. मात्र ठीक जे आहे ते ठीकच आहे, मात्र यामधले जे काही आरोप आहेत, कृष्णा आंधळे अजूनही आरोप फरार आहेत, त्याला देखील त्याचा शोध घेऊन बाकीचे जे आरोप आहेत यांना देखील फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे देखील मनोज जरांगे. संजय आहे, न्यूज अनकट, छत्रपती संभाजीनगर. धनंजय मुंडे यांनी स्वतःचा राजीनामा हा देशमुख यांना श्रद्धांजली देऊन केला नाही, तर आजारपणाचं कारण देऊन दिला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन भागणार नाही, तर या प्रवृत्तीला ठेचलं पाहिजे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर दिली आहे. मारणारा कोणत्या जातीचा होता व मरणारा कोणत्या जातीचा होता हा विषय महत्त्वाचा नाही. ज्या प्रवृत्तीने मारलं, ज्या पद्धतीने त्यांना मारलं हे फारच वाईट आहे असं बच्चू कडू म्हणालेत. एकीकडे प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे अशा प्रवृत्तीला खतपाणी घालायचं असं म्हणत त्यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधलाय. मारणारे कोणत्या जातीचे होते आणि मरणारा कोणत्या जातीचा होता हा विषय महत्त्वाचा. ज्या प्रवृत्तीनं मारलं, ज्या पद्धतीनं त्यांनी त्या मौतीवरही सुद्धा त्याचा एक वेगळ्या प्रकारचा क्रूरपणा केलेला आहे, ते खरं तर फार वाईट आहे. कारण ही काही प्रवृत्ती एकाएकी तयार होत नाही. ही प्रवृत्ती झालेली आहे, त्याला 10-20 वर्षात खतपाणी घातलं गेलं. वाल्मिक कराडसारखा महाठग, महाक्रूर दादा इथं निर्माण होतं. अशा पद्धतीचा गुंड तयार होतोय आणि त्याला राजश्रय मिळतं, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मुंडेंनी स्वतःच्या राजीनामा संतोष देशमुखचं साधं श्रद्धांजली किंवा त्या सगळ्या हत्येचा निषेध म्हणून व्यक्त न करता मी आजारपणामुळं राजीनामा देतो, काय प्रवृत्ती आहे? बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून
मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव द्यावा यांसारख्या विविध मागण्यांसाठी अमरावतीमध्ये काँग्रेसनं धरणे आंदोलन केलंय. महाविकास आघाडीने कर्जमाफी ही जाहीर केली होती. आताच्या सरकारनं आश्वासन देऊनही कर्जमाफी केली नाही. सरकारने त्वरित कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा रक्कम द्यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आलंय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन उभारलेलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आयोजित केलं आहे. आम्ही अमरावती जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री आदरणीय यशवंतताई ठाकूर, वीरेंद्रभाऊ जगताप या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे इथं धरणे आंदोलन दिलेलं आहे. आणि हे यानंतर आम्ही रितसर जे काही निवेदन आहे ते निवेदन माननीय मंत्री महोदय, माननीय कलेक्टर महोदय यांना देणार आहोत. जे शेतकऱ्यांना यांनी हमीभावाच्या विषयी आश्वासन दिलं होतं, यांनी कर्जमाफीच्या विषयीच्या आश्वासन दिलं होतं, परंतु शेतकऱ्यांची ना कर्जमाफी झाली ना शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे. पुण्यातील अलका चौकात शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलंय. वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे असं मत नाना भानगिरे यांनी व्यक्त केले. यावेळी वाल्मिक कराड यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या संतोष देशमुख यांच्या फोटोमुळे प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रात संतापाची लाट तयार झाली आहे. याचा कोणी हात असेल संतोष देशमुख कानाच्या खुनामध्ये जो कोणी त्याच्यामध्ये असेल त्याच्या नक्कीच कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. जो कोणी आरोपी असेल त्याच्यात निश्चित त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. परंतु आमचे म्हणणे आहे की जो मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड ह्याने जे पद्धतीने हत्या या ठिकाणी केलेले काही फोटो बी त्यांनी व्हायरल या ठिकाणी केलेले आहेत, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे. म्हणून अशा वाल्मिक कराडला आणि त्याच्या सर्व साथीदारांना लवकरात लवकर. पुण्यातील खंडोजी बाबा चौकात मराठा आंदोलकांनी तीव्र आंदोलन केले. धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी धनंजय मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच मराठा आंदोलकांनी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील केली. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आंदोलकांनी मागणी केली आहे. गरोदर आणि स्तनदा मातांना विश्रांती घेता यावी आणि आपल्या बाळाला स्तनपान करता यावं यासाठी राज्य शासनाकडून बस स्थानक, रेल्वे स्थानक, सरकारी कार्यालय यांसह विविध सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले होते. मात्र धुळ्यातील हिरकणी कक्ष हे धुळकात पडले असल्याचं विदारक चित्र बघायला मिळतंय. धुळे बस स्थानक आगारात असलेलं हिरकणी कक्ष अतिशय अस्वच्छ अवस्थेत असल्याने या हिरकणी कक्षाकडे गरोदर आणि स्तनदा मातांकडून पाठ फिरवली जाते. यामुळे हे हिरकणी कक्ष डागडुजी करून पुन्हा सुरू करण्यात यावं अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. आज धुळे बसस्थानक या ठिकाणी आम्ही आलेलो आहे, धुळे जिल्हा बस स्थानकावर. तर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर बघितलं सर्वत्र तर धूळ आहेच, पण जिथे हिरकणी कक्ष आहे, जिथे माझ्या मातांना म्हणजे ती डिलेव्हरी माता आल्यानंतर तिचं बाळ जे असतं त्याला घेऊन तिला दूध पाजता यावं असा हिरकणी कक्ष असतो. त्या हिरकणी कक्षात आम्ही जेव्हा गेलो तर आम्हाला इतकी भयानक अवस्था त्या ठिकाणी दिसून आली की त्या हिरकणी कक्षात फॅन नाही, लाईट नाही, छोटासा फॅन लावलेला होता पण त्याला कुठूनच कनेक्शन दिलेलं नव्हतं. फक्त डेमो पीस म्हणून ठेवलेला होता की काय असं वाटतं आहे. मातांना जेव्हा ती बसत असेल एक तिथे टेबल तयार करण्यात आलेला होता, पण त्या टेबलवर
ती पाय खाली करून सुद्धा बसू शकत नाही. मांडी वाळून बाळाला पाजणं आणि बाळाला जवळ घेऊन पाजणं ही तर दूरची गोष्ट आहे, पण ती पाय खाली लोंबून सुद्धा बसू शकत नाही, अशी घिरकणी कक्षाची अवस्था झालेली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार यांनी विधानसभेमध्ये औरंगजेबाची स्तुती केल्यामुळे आता चांगलंच राजकीय वातावरण पेटलंय. त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. धुळे शहरातील संतोषी माता चौकात अबू आझमी यांचा निषेध करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय. तसंच अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्घुण हत्या करणारा, स्वराज्य गिळंकृत करायला आलेला क्रूर कर्म औरंग्या, जो त्याच्या बापाला झाला नाही, त्याच्या सख्या भावांना सत्तेसाठी त्यांनी ठेचून मारलं, असा क्रूर कर्म औरंगजेब ज्याने या स्वराज्याचं अतोनात नुकसान केलेलं आहे, संभाजी महाराजांच्या अत्यंत निर्घुण हत्या केलेली आहे, त्याचं समर्थन करणारा हा देशद्रोही अबू आझमी त्याने सांगितलं की औरंगजेब हा चांगला राज्यकर्ता होता आणि त्याच्या काळामध्ये देश अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये होता, परंतु या डुकराच्या अवलादीला इतिहास माहीत नसावा म्हणून या असं देशद्रोही वक्तव्य करून सर्व शिव शंभू प्रेमींच्या, हिंदू नागरिकांच्या भावना भडकवणाऱ्या या क्रूर कर्म औरंगजेबाची अवलाद, डुकराची अवलाद असलेल्या अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोडे मारा आंदोलन करून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल व्हावा याची मागणी करण्यासाठी निवेदन देणार आहोत. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी या घटनेची पडसाद उमटताना दिसून येत आहेत. देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर हत्येचे फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. त्यामुळे नागरिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. तात्काळ आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असा आक्रमक पवित्रा केज येथील नागरिकांनी घेतलाय. नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ येथे रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केलंय. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. अग्निशामक दल देखील घटनास्थळी दाखल झालं होतं. यावेळी तात्काळ पोलिसांनी परिस्थिती ही नियंत्रणात आणली आहे. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे मिरज लोह मार्गावर रविवारी निजामुद्दीन एक्सप्रेसच्या एका बोगीच्या चाकातून जाळ आणि धूर निघत होता. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला होता. नीरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी आल्यावर पॉइंटमन अशोक यांना हा प्रकार दिसून आला. त्यानंतर त्यांनी तातडीने लाल सिग्नल देऊन ही रेल्वे थांबवली. त्यामुळे पुढील मोठा अपघात टळला. त्याबद्दल आकाश आणि त्यांना तातडीने सहकार्य करणाऱ्या स्टेशन मास्तर सत्येन कुमार यांचं नीरा परिसरातील लोकांकडून कौतुक करण्यात येतंय. नीरा येथील पत्रकारांच्या वतीने या दोघांचा नीरा रेल्वे स्टेशन मध्ये सत्कार करण्यात आला.
बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ असलेल्या महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी बिहार येथे मोठं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला विदेशातून सुद्धा मोठा पाठिंबा मिळतोय। या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण भारतात आंदोलन मोर्चे धरणे करण्यात येत आहे। या आंदोलनाच्या समर्थनात आज भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध समाज बांधवांनी विराट मोर्चा काढत एक दिवसीय धरणे आंदोलन केले। बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार 1949चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा, महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव उपस्थित राहून घोषणाबाजी करण्यात आली। महाबोधी महाविहार बुद्धगया या ठिकाणी बौद्धांचं तीर्थस्थान म्हणजे मुख्य स्थान आहे आणि हे या ठिकाणी पुरोहित जे हिंदू पुरोहित किंवा ब्राह्मण पुरोहित आहेत त्यांच्या ताब्यामध्ये तो आहे आणि आज घडीला त्या ठिकाणी जे बौद्धाचं स्थळ आहे त्या ठिकाणी हिंदू रिवाजानुसार किंवा ब्राह्मण रीतिरिवाजानुसार त्या ठिकाणी पूजा अर्चना त्यांनी सुरू केलेली आहे आणि या अशा प्रकारे बौद्ध विहाराचं विकृतीकरणसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। त्या अनुषंगाने हा बौद्ध विहार महाबोधी बौद्ध विहार यासाठी यापूर्वीसुद्धा नागरिक धम्मपालच्या नेतृत्वाखाली मुक्ती आंदोलन बौद्ध विहार महाबोधी मुक्त विहार मुक्ती आंदोलन शेजार धर्माला काळीमा फासणारी संतापजनक घटना भंडारा शहरातील एका सोसायटीत घडली आहे। एका वकिलाने त्याच्या मुलीला खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या एका 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केला। या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात भंडारा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्यात। विजय रेहपाडे असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून तो व्यवसायाने वकील आहे। जालन्यात शेतकरी, महिला आणि सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवरून जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळ नुकसान भरपाई यासह विविध मागण्यांसाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केली नसल्याचा आरोप यावेळी जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केलाय। या बातमीचा वेळ झाली आहे। प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।